तर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी कुणालाही प्रस्ताव दिला नाही ना पवारांचा प्रस्ताव कुणाला आला, काँग्रेसचा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भीमाशंकर विकास आराखड्याची पाहणी, प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पंढरपूर मंदिर 2 दिवस दर्शनासाठी बंद राहणार, मूर्तीचं आयुष्यमान वाढवण्यासाठी संरक्षक आवरण या ठिकाणी देण्यात येणार, तर 23 आणि 24 जूनला दर्शन बंद असेल। अयोध्येच्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, 3 सदस्यीय समिती आता या प्रकरणात तपास करणार, मंदिर ट्रस्टनं एसआयटी स्थापन करण्याची केली होती मागणी। प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सेजल पवारवर अखेर केईएम प्रशासनाची कारवाई, 15 दिवस महाविद्यालयासह रुग्णालय आणि वसतिगृहात येण्यापासून मज्जाव, ही शिक्षा की सुट्टी, केईएमच्या कारवाईवर नेटकरांचे सवाल। वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा, माझी सगळ्यात मोठी चूक होती, मला एक संधी द्या, चांगला माणूस बनवून दाखवेल, सोशल मीडियावर पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी। तर सध्या अमरावती वर्ध्यासह हिंगोलीमध्ये जोरदार पावसाच्या सरी, अमरावतीमध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत, तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये नाले ओव्हरफ्लो, रस्त्यावर गटारीचं पाणी।